विचारांचे स्वागत करू। प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत ठेवू व पुढील व्याख्यानासाठी मी आमंत्रित करते 8A ची विद्यार्थिनी आयशा हिस आणि तिची तयारी करून घेतली आहे शीतल मिस यांनी। परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात, परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कमी पडावीत असे गोड माणसे असतात। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित संस्था चालक डॉक्टर हाजी हारून सर आणि श्रोते हो, प्रथम मी तुम्हाला अभिवादन करते। आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुक्या जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, रंजल्या कांजणाऱ्यांना आपला म्हणणारे संत तुकाराम, याच मातीतले व सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा, तर माणसाची लोभस वृत्तीवर संत बहिणाबाई प्रकाश टाकताना म्हणतात, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्याहून ही बरी गोठ्यातले जनावर। माणसातील वाईट प्रवृत्तीची जाण येथून आपल्याला होते। हा विषय घेऊनच मी आयशा तुम्हाला आजचा जो संदेश माझ्या व्याख्यानातून देणार आहे तो व्याख्यानाचा विषय आहे, अरे माणसा माणसा कधी होशील तो माणूस। जगणे हे इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हाला येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जातील। जीवन ही एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचे डाव, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे अनुभव प्रवाह। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाविषयीचे मत हे अनुभवावर अवलंबून असते। माणूस खऱ्या अर्थानेच माणूस केव्हा बनू शकेल, तर असे मित्र बनवा जे कधीच साथ चालणार नाही, असे लोक जोडा की जे तुमच्या आरसा व सावली होतील, परंतु आता हा विचार करायला त्याला वेळ नाही, तो स्वार्थी झाला आहे। माणूस हा पराभवाने संपत नाही, परंतु प्रयत्न न केल्याने संपत असते। संकटाच्या वेळी स्वतःला सांगत राहा। थँक्यू।